फलंदाजांना सस्तंग शिरगाव संघाला पाहतोय आपण. सस्तंग शिरगाव संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने ऋतूला पाहतोय. तर जय भोजेश्वर साई संघाकडून सलामीवीर फलंदाजी पाहतोय आपण. स्ट्राईक एन वरती हेमंत, तर नॉन स्ट्राईक एन वरती संदेशला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी पाहिली होती हेमंत याची. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये अक्षरशः संपूर्ण दिवस गाजवला होता फलंदाज हेमंत याने. तोच हेमंत स्ट्राईक एन वरती सज्ज झाला फलंदाजीसाठी. तर नॉन स्ट्राईक एन वरती संदेश. पहिला चेंडू ऋतू याचा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी. अखोड टप्प्याचा चेंडू होता, सोडून दिलाय चेंडूला. पंच आम्हाला इशारा करत असताना, लाईन पासून भर काढत असताना वाईटचा इशारा करत असताना पाहतोय आपण. एक धाव पाहायला भेटते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये शिरगाव संघाकडून बहाल करत असताना गोलंदाज ऋतूला पाहतोय. खातं इथं ओपन होत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जय भोजेश्वर साई संघाचं एक धाव. हलक्या हातामध्ये कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची इनर घेऊन चेंडू जातो यशरेषेकडे. चुकी करत असताना झेल इथे जमीनला दान झाला असता, पहिला झटका बसला असता तो जय भोजेश्वर साई संघाला, पण तो जीवनदान देत असताना इथं पाहतोय आपण यशरक्षक शिरगाव संघाकडून. आता मात्र कट केला, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारत असताना चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज हेमंतच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा षटकार. जीवनदान मिळालं होतं हेमंतला. जीवनदानचा पुरेपूर फायदा घेत असताना पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी कव्हर पॉइंटला षटकार पाहायला भेटतो आपल्याला. आता मात्र आडव्या बॅटने चेंडूवरती प्रहार करत असताना मिड विकेटच्या दिशेने हा आलेला फलंदाज हेमंतच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहायला भेटतोय आक्रमण करत असताना. आता मात्र गोलंदाज ऋतूवरती पाहतोय आपण. फलंदाज हेमंत याला 12 धावा वसूल करतोय. 2 चेंडूवरती फलंदाज हेमंतला पाहतोय आपण. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाज हेमंत कडून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऋतू, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, बीट होतो फलंदाज. निर्धाव चेंडू सांगता करत असताना पॉइंट मध्ये फटका खेळायचा होता. चेंडूचा ना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता गोलंदाज ऋतू कडून पाहतोय. अजून 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज ऋतूला पाहतोय आपण. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट पडतो. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज कमबॅक करतोय. गोलंदाज या 2 चेंडूवरती पाहतोय आपण. शेवटचा चेंडू असेल ओव्हर मधला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. गोलंदाज ऋतू याचा स्ट्राईक एन वरती फलंदाज हेमंतला पाहतोय. 2 षटकार मारलेत, परत पुढील 2 चेंडूवरती बीट होताना पाहिला आपण हेमंतला. आता मात्र बॅकफुटला घेत पंच करत असताना पंच पॉवरफुल पाहायला भेटला आपल्याला. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये हा आलेला फलंदाज हेमंतच्या बॅट मधून या ओव्हर मधला तिसरा षटकार पाहायला भेटतो. पहिलं षटक इथं समाप्त झाले आणि पहिल्या षटकार समाप्त नंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. त्याचं काय आहे चेक करा.
ऑनफिल्ड चेक करायचं. षटकार पाहायला भेटतो आपल्याला 6 धावांसाठी षटकार येत असताना धाव फलक पाहतोय आपण. पहिल्या षटकानंतर 19 धावा पाहायला भेटतात आपल्याला. खूप महागडी अशी गोलंदाज रित्तकडून पाहायला भेटली पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती रितेशला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती फलंदाज संदेश फेस करेल रितेशाला. पहिला चेंडू रव्याचा पवित्र घेतला होता, गलीमधून चेंडू काढतोय. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. पहिल्या चेंडूवरती खूप सुंदर अशी सुरुवात करत असताना फलंदाज संदेशच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत असा चौकार. पुन्हा एकदा रिवर्सचा पवित्र घेतला होता, बेट झाला. फलंदाज डायरेक्ट संधी डायरेक्ट रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद व्हावं लागतंय. अति काही संकटात नाही, हेच पाहायला भेटलं आपल्याला. हेमंतच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. पहिला झटका बसतो तो जय भोजोच्या साई संघाला. ज्या फलंदाजाने 3 षटकार दाखवले होते त्याच फलंदाजाला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करून निश्चित ठरले. ते सस्तंग शिरगाव संघाचे क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. पहिला झटका साई संघाला. नवीन फलंदाजीसाठी पाहतोय इनिंग नंबर 3 वरती हर्षदला पाहतोय. संघाचा संघ नायक हर्षद. निर्धाव चेंडू सांगता रिव्हर्स गॅप केल्याचा प्रयत्न होता. अजून एक चेंडू डॉट येत असताना पाहतोय आपण. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढे 3 चेंडू बीट करत असताना फलंदाजांना पाहतोय आपण. कट केलाय चेंडूची इनरेज घेऊन चेंडू जातो थर्ड बायच्या दिशेने. क्षेत्र चांगलं पाहायला भेटलं. अजून एक चेंडू डॉट. तिसरा चेंडू डॉट केलेत असताना फलंदाज पाहतोय आपण हर्षद. संघाचा संघ नायक आहे हर्षद. निराशजनक कामगिरी करत असताना पाहतोय हर्षदला. शेवटचा चेंडू असेल ओव्हर मधला. चांगली गोलंदाजी 5 चेंडू मध्ये रितेश कडून पाहायला भेटली आपल्याला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्करचा मारा करत असताना अजून एक निर्धाव चेंडू. दुसरं षटक इथं समाप्त झालंय. 2 षटकांमध्ये धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. फक्त ना फक्त 23 धावा पाहायला भेटतात. फक्त 4 धावांचं षटक फेकत असताना गोलंदाज रितेशला पाहिलं आपण. चांगली गोलंदाजी सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये रितेश कडून पाहायला भेटली. कमबॅक करताना रितेश. नवीन गोलंदाजसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट ने चेतनला जातोय उर्फ बंटी. फेस करेल संदेश स्ट्राईक वरती. पहिला चेंडू लेगच्या दिशेने मिड विकेटला फटका खेचत असताना तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना पहिल्या चेंडूवरती पाहतोय आपण दोन्ही फलंदाज संदेश आणि हर्षदला पाहतोय आपण. निराशजनक कामगिरी मागच्या ओव्हर मध्ये हर्षद कडून पाहायला भेटली. तब्बल 4 चेंडू डॉट केलेत असताना हर्षदने निराशजनक कामगिरी. संघ नायक आहे हर्षद.
हवी तशी कामगिरी केली नाही, परंतु संदेश पाहतोय आपण स्ट्राईक वरती चांगली फलंदाजी करत असताना. शॉर्ट ऑफ लेन चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, बॅटची इनर घेऊन चेंडू जातो यश कडे. अजून एक फलंदाज बाद होताना पाहतोय आपण. हा लागलेला दुसरा झटका पाहतोय आपण जय भोजो साई संघाला संदेशच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती पाहतोय आपण अविनाश याला स्ट्राईक वरती फेस करत गोलंदाज बंटी याला सफलता अर्जित केली बंटी याने. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बेट झालाय फलंदाज अविनाश. चांगली गोलंदाजी, जशी गोलंदाजी रितेशने केली होती तशीच गोलंदाजी आता मात्र आपल्याला बंटी कडून पाहायला भेटते. 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले बंटी याचे. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि सफलता अर्जित केली. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद व्हावे लागते फलंदाज अविनाश याची खेळी संपुष्टात देत असताना अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. धाव फलकावरती धावा 25 धावा. गणेशला पाहतो आपण 5व्या क्रमांकावरती नॉन स्ट्राईक तर स्ट्राईक वरती हर्षद. लॉफ केला चेंडूला, खोदून काढला चेंडू, खाली क्षेत्ररक्षक प्रणव येईल परंतु थांबू शकत नाही. चेंडू जातो वन बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येत असताना लॉंग ऑनच्या दिशेने फलंदाज हर्षदच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार. शेवटचा चेंडू बंटी याचा या षटकामधला या इनिंग मधला फेस करेल हर्षद, ज्याने आत्ताच एक चौकार पाहायला भेटला. फुल टॉच चेंडू, फुल टोल वसूल करत असताना मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. 6 धावांसाठी शेवट गोड करत असताना पाहतोय आपण हर्षदच्या बॅट मधून आलेला हा लॉंग बिग षटकार. तिसरं षटक समाप्त झाले. 3 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण जय भोजो साई संघाला 3 गडी बाद 35 धावा. म्हणजे समीकरण असेल सस्तंग शिरगाव समोर येणारे 18 चेंडू 36 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. म्हणजे 12ची सरासरी असेल प्रत्येक ओव्हर मध्ये सस्तंग शिरगाव संघासमोर. धन्यवाद. शेवटच्या 2 चेंडूवरती मोठे फटके पाहायला भेटले फलंदाज हर्षद कडून आणि 36 धावांचं इथं टार्गेट सेट झालंय ते सस्तंग शिरगाव समोर. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक रोशनी संते सरांच्या गोड्या आवाजामध्ये. धन्यवाद.
थँक्यू सो मच जितू घावट सरांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवल्या 35 आणि 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. तेजस आणि प्रणव ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षल. पहिला चेंडू ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. छत्तीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. नक्कीच नंदू कराळे आणि विष्णू दादा धुळे यांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील स्वागत आहे. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. धावसंख्या आहे 8. 36 धाव बनवायचे आहेत. सत्संग शिरगाव या संघाला या मॅच मध्ये इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. ड्राईव्ह करतायत आणि मिड ऑफ आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर सलग आलाय हा तिसरा चौकार. धावसंख्या आहे 12. फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे गॅप मधून. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर सलग आलाय हा चौथा चौकार. ऑन साइडला into the slot and out of the plot. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या आहे 22. प्रणव ऑन फायर. प्रणवचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. 4 चौकार, 1 षटकार लगावलाय. अजून एक तडाखा. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. शेवटच्या बॉलवरती प्रणवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रणवसाठी. 5 चौकार, 1 षटकार लगावलाय. या षटकामध्ये धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज.
संदेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सामना खुला झालाय. सामना झुकलेला आहे सत्संग शिरगाव संघाच्या बाजूने. हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 28-28. चला जांतराजा बदलापूर या टीमचे कॅप्टन आपण या. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल. जांतराजा बदलापूर या संघासमोर क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 29-29 धावा. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रणवने पहिल्या षटकामध्ये 5 चौकार 1 षटकार लगावलाय. तोच प्रणव आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत. फुलटॉस. फिल्डर आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. सीमा पार चौकार. प्रणवला थांबवणं कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. जय भोजेश्वर साई संघाला अवघ्या 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तेजस आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करेल का? स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. फलंदाज तेजस स्ट्राईक एंडला. लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू 1 धाव बनवायचे आहे. आणि विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सत्संग शिरगाव संघाने. अभिनंदन सत्संग शिरगाव संघाचं. आणि संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये. आई गावदेवी चषकामधील अंतिम सामना असेल. मेगा फायनल. सत्संग शिरगाव आणि जांतराजा बदलापूर गाव या 2 टीम मध्ये. अभिनंदन रितेश. अभिनंदन शिरगाव संघाचं.